नमस्कार मित्रांनो, हे सोनगाव आहे. या गावाचे वातावरण इतके सुंदर आहे की मनाला भुरळ पाडते. असे वाटते जणू लोकांच्या मनातील गोडवा या गावाला स्वर्गासारखे बनवतो. हे फक्त गाव नाही तर एक कुटुंबच आहे. सावनी आणि गौरी या दोन बहिणी आहेत. बाजारात त्यांची भाजीच्या कचोरीची एक छोटीशी टपरी आहे. त्यांचे वडील नाहीत. घरी त्यांची आई आजारी आहे. त्या दोघी आपल्या छोट्या बागेत भाजी पिकवतात आणि त्याच भाज्यांपासून कचोरी बनवून आपला उदरनिर्वाह करतात. अगं ऐक ना, एवढी सकाळ झाली तरी तू अजून बागेत जायचं नाव घेत नाहीस. अशीच बसून राहशील तर बागेत कधी जाणार? भाजी तोडली नाही तर आज कचोरी कशी बनवणार? अगं बागेत रोज मीच का जाऊ? तू पण कधी जाऊ शकते ना. रोज मला का पाठवतेस हे काम करायला? आता मला हे आवडत नाही. आवडत नाही म्हणजे काय? आवडो वा न आवडो हे काम करावंच लागेल. मी दिवसभर दुकानात बसून कचोरी तळते. ते मला खूप आवडतं असं तुला वाटतं का? अगं मग सोड ना ते काम. आपल्याला आता हे काम करायचंच नाही. अगं हे काम केलं नाही तर खाणार काय? उपाशी मरावं लागेल. तुला बागेत जायला एवढी अडचण आहे तर तू कचोरी तळ, मी बागेत जाईन. नको राहू दे, तू तुझं काम कर, मी माझं काम करते. मी आताच बागेत जाते, पण ही शेवटची वेळ आहे. पुन्हा मला सांगू नकोस. नाही तर आपण काम बदलू. तुझं काम मी करेन आणि माझं काम तू करशील. अगं ठीक आहे, पण माझ्याशी अशा प्रकारे बोलायची गरज नाही. तू सामान तयार ठेव, मी बागेतून भाजी घेऊन येते. ठीक आहे, मी दुकानात जाते. तू भाजी धुवून तिथे घेऊन ये. दोघींची आई शारदा अनेक वर्षापासून आजारी होती. पैशांच्या अभावामुळे तिच्यावर योग्य उपचार करता येत नव्हते. त्यामुळे ती वर्षभर खाटेवरच पडून राहायची. अगं मुली, आलीस तू? दुकान व्यवस्थित बंद करून आलीस ना? बघ, काही गडबड होऊ नये. अगं आई, कसली गडबड होणार? आपण इतकी वर्ष हा व्यवसाय चालवत आहोत. आता काय चूक करणार आपण? अगं माणसाकडून चूक होतेच, म्हणून मी रोज तुला आठवण करून देते. कधी विसरलीस तर काही अडचण येऊ नये म्हणून. बरं हे सोड, तू सांग आज तब्येत कशी आहे तुझी? अगं मुली, जशी वर्षभर असते तशीच आहे आजही. आज काही वेगळं चांगलं होणार आहे का? आई, तुझी ही अवस्था आता मला बघवत नाही. आपण इतके कष्ट करून कचोरीचा व्यवसाय करतो, पण तरीही तुझ्या औषध उपचारासाठी पैसे जमू शकत नाही. जेवढे पैसे येतात ते सगळे घर खर्चातच जातात. तुझ्यावर उपचार कसे करणार? अगं बाळा, मला आता उपचारांची गरज नाही ग. जितके दिवस जिवंत आहे तितके दिवस या खाटेवरच पडून राहीन. माझ्यावर इतका खर्च करण्याचा काही उपयोग नाही. अगं आई, काय बोलतेस तू? आम्ही तुला असंच त्रासात कसं बघू? अगं कसला त्रास? मी दिवसभर आरामच करते, खाते पिते. मला काय त्रास होणार? आई, हे सगळं तू आम्हाला धीर द्यायला म्हणतेस ना? आम्हाला काही कळत नाही असं तुला वाटतं का? आम्ही आता लहान नाही आहोत. हो ग बाळांनो, माझ्या दोन्ही मुली आता मोठ्या झाल्या आहेत. घराची सगळी जबाबदारी तुमच्यावर आली आहे. आई, तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही लवकरच काहीतरी मार्ग काढू, खूप पैसे जमवू आणि तुझा चांगला उपचार करू. तू नक्की बरी होशील. त्याच दरम्यान चंद्रकांत पाटील यांचा माणूस रमेश अनेक दिवसांपासून कचोरीचे दुकान उघडण्याची मागणी करत होता. शेवटी चंद्रकांत पाटील यांनी रमेशसाठी एक कचोरीचे दुकान उघडून दिली. पण सावनी आणि गौरीची दुकान आधीपासूनच प्रसिद्ध असल्यामुळे गावातील लोक तिथे जात होते. त्यामुळे रमेशच्या दुकानाला काहीच फायदा होत नव्हता. अरे काय रे रम्या, तुझी दुकान कशी चालली आहे?
मला तर काही सांगितलंच नाहीस. दुकान उघडली आणि मला 2 दिवस कचोरी खायला पण बोलवलं नाहीस. काय सांगू पाटील साहेब, मनच ठीक नाही. मन ठीक नसेल तर कशातच मन लागत नाही. अरे हे काय बोलतोयस तू? मन ठीक नाही म्हणजे काय? अरे तुला दुकान मिळाली आहे, ती व्यवस्थित चालव. अचानक असं काय झालं? साहेब, तुम्ही दुकान तर उघडून दिलीत, पण तिकडे सावनी आणि गौरीची दुकान असल्यामुळे मला काहीच फायदा होत नाही. याचा तुम्ही विचारच केला नाही. मी तर विनाकारण दुकान उघडून बसलो आहे. असं वाटतंय कुणीच येत नाही. आता या दुकानाचं काय करू? हो, तुझं म्हणणं बरोबर आहे. मी त्यांच्या दुकानाचा विचारच केला नाही. सांग बरं, गावातले सगळे लोक तिकडेच जातात का? तुझ्याकडे कुणीच येत नाही? हो पाटील साहेब, माझ्या दुकानात एकही ग्राहक येत नाही. 1 पैसाही नफा होत नाही. हे सगळं त्यांच्यामुळंच होतंय. अहो साहेब, काहीतरी करा, नाहीतर मला दुकान बंद करावं लागेल असं वाटतंय. अरे बस बस, थांब जरा. एवढा राग कशाला करतोस? मी आहे ना, मी काहीतरी उपाय करतो. साहेब, मग आता काय करणार? अरे ऐकलं आहे की त्यांचा स्वतःचा एक बाग आहे. जर तो बागच राहिला नाही तर त्यांची दुकान कशी चालेल? हो साहेब, तुम्ही बरोबर बोललात. तुमची ही गोष्ट माझ्या उपयोगाची आहे. आता मी अजिबात उशीर करणार नाही. अरे चल मग, उद्या रात्री आपण दोघं मिळून त्यांचा सर्वनाश करूया. अगं विचारूच नकोस. काल तू थोडी उशिरा दुकानात आली होतीस, म्हणून तू तो मजेदार प्रकार पाहू शकली नाहीस. ताई, सांग ना काय झालं होतं? अगं तो रवी आहे ना, जो नेहमी आपल्या दुकानावरून जळतो. त्याला वाटतं की आपली दुकान बंद व्हावी, पण त्याची ही आशा पूर्ण होत नाही. गावातले सगळे लोक आपल्या दुकानातच येतात. अगं हे तर मी आधीपासूनच पाहते आहे. अगं हे सर्व पाहून तू विश्वास ठेवणार नाहीस. रवीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. अगदी मांजरीचं तोंड पडलंय तसं. ताई, मांजरीचं नाही, उंदरासारखं तोंड झालं होतं त्याचं. अगं हो, उंदीर मुखा हे नाव तर छान आहे. आतापासून आपण रम्याला उंदीर मुखाच म्हणूया. अगं हळू बोल, कुणी ऐकलं तर बरं होणार नाही. रम्याला कळू नये, नाहीतर तो सरपंचाकडे जाऊन आपली तक्रार करेल. अगं नाही ग, कुणाला काही सांगणार नाही. फक्त आपण दोघी जातच बोलू, उंदीर मुखा म्हणून. अगं तू ना अजूनही मोठी झाली नाहीस. ताई, मला मोठं व्हायचंच नाही. मोठं झाल्यावर आयुष्यातले सगळे रंगच नाहीसे होतात आणि हसूही हरवतं. अगं पण वय वाढत चाललंय ना, आता लग्न तर करावंच लागेल. ताई, तू माझ्याबद्दल बोलतेस. आधी स्वतःचा विचार कर. तू पण माझ्यापेक्षा मोठी आहेस, अजून लग्न केलं नाहीस. अगं माझा विचार असा आहे, आधी तुझं लग्न करायचं, मग आईची व्यवस्थित काळजी घ्यायची आणि वेळ मिळाला तर मग मी लग्न करेन. नाही हं ताई, मी हे मान्य करणार नाही. आधी आईचा उपचार करू, मग तुझं लग्न करू, बघशीलच तू. त्याच दरम्यान दुसऱ्या बाजूला रमेश आणि चंद्रकांत पाटील रात्रीच्या वेळी बागेकडे येतात. अरे रम्या, हीच त्यांची बाग आहे ना? नीट बघा, चुकून दुसऱ्याची बाग नको नष्ट करायला, नाहीतर उलटच प्रकरण होईल. हो खात्री कर, ही त्यांचीच बाग असायला हवी. तेव्हाच आपण ती नष्ट करायची, समजलास का? अहो फक्त नष्टच नाही करणार, सगळी भाजी मी उचलून नेणार. मग त्यांच्या डोळ्यासमोर त्याच भाज्यांपासून कचोरी बनवून गावकऱ्यांना खाऊ घालीन आणि त्या बघतच राहतील, काहीच विकू शकणार नाहीत. हो ते ठीक आहे, तुला जे योग्य वाटतं ते कर. मी तुझ्या सोबत आहे. आणि हो, जरी काही प्रकरण उभं राहिलं तरी मी तुझ्याच बाजूने उभा राहीन. फक्त कुणालाही काही कळायला नको. हो पाटील साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण इथे आलो आहोत हे कुणालाच कळणार नाही. आपण हळूच सगळी भाजी घेऊन जाऊ
आणि बाग उद्ध्वस्त करून टाकू. ना राहील बांबू ना वाजेल बासरी. हो बरोबर आहे. मग उद्यापासून त्या कचोरी विकू शकणार नाहीत. हो, हेच तर आपल्याला हवं आहे, म्हणूनच मी इथे आलो आहे. मग गावकरी माझ्याच दुकानात येतील आणि जेवढा तोटा झाला आहे तो सगळा व्याजासकट वसूल करीन. अरे हो हो, लवकर कर, उशीर होऊ देऊ नकोस, रात्र वाढते आहे. मग दोघे मिळून घाईघाईने बागेतली सगळी भाजी तोडू लागले. थोड्याच वेळात रमेश म्हणाला, पाटील साहेब, सगळी भाजी तोडून झाली, एकही भाजी उरलेली नाही. अरे आता उरलेले झाड पण मोडून टाक, म्हणजे पुढे त्यांना इथून काहीच मिळणार नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सावनी आणि गौरी नेहमीप्रमाणे भाजी आणण्यासाठी बागेत गेल्या. पण बागेची अवस्था पाहून त्या दोघी थक्क झाल्या. ताई, हे काय झालं? आपल्या बागेची ही काय अवस्था झाली आहे? असं वाटतंय जणू काही वादळ येऊन गेलं आहे. हो ग, मी पण तेच पाहते आहे. पूर्ण गावात सगळं ठीक आहे, फक्त आपलीच बाग उद्ध्वस्त झाली आहे. बाकी सगळ्या बागा तर व्यवस्थित आहेत. हो ग ताई, आपली बाग कोणीतरी मुद्दाम नष्ट केली आहे. कोणीतरी वैर काढलं आहे, जेणेकरून आपण आपली कचोरीची दुकान चालवू शकणार नाही. अगं, आता आपलं काय होणार? सगळी भाजी उपटून नेली आणि सगळी झाडंही मोडून टाकली. जर ही बागच राहिली नाही तर आपण कचोरीची दुकान कशी चालवणार आणि आईचा उपचार कसा करणार? अगं ताई, तू आईच्या उपचाराचा विचार करते आहेस, पण इथे घरखर्च कसा चालेल तेच कळत नाही. आता तर आपल्यावर कठीण दिवस येणार आहेत. हो, मलाही काही समजत नाही. देवा, तू आम्हाला असे दिवस का दाखवतो आहेस? ताई, आपण कधीच कुणाचं वाईट केलं नाही, मग आपल्यासोबत असं का झालं? अगं, रडू नकोस. आता रडून काही उपयोग नाही. आपल्याला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल. काहीतरी नवीन मार्ग शोधावा लागेल. ताई, पण आपण नव्याने कसं जगणार? रोज भाजी कचोरी विकूनच तर आपला घरखर्च चालायचा, तेही आता शक्य नाही. मग आपला उदरनिर्वाह कसा होणार? अगं, चल आधी घरी जाऊया, आईशी बोलूया. कदाचित ती काही उपाय सांगेल. मग दोघी बहिणी घरी निघाल्या. घरी पोहोचल्यावर, अगं, काय झालं ग मुलींनो? आज तुम्ही दुकानात गेल्या नाहीत आणि तुम्ही दोघी अशा का रडत आहात? काही अनर्थ झाला आहे का? आई, सगळं संपलं आपलं, सगळं लुटलं गेलं. आता आपण काय करायचं, कुठे जायचं काहीच कळत नाही. तूच काहीतरी मार्ग दाखव आई. अगं, आधी नीट सांगा तरी काय झालंय, तेव्हाच मला काही समजेल आणि उपाय सांगता येईल. आई, आपली भाजीची बाग उद्ध्वस्त झाली. काल रात्री कुणीतरी येऊन सगळी भाजी उपटून नेली आणि पूर्ण बाग मोडून टाकली. अगं, हे काय बोलतेस तू? हे कुणी केलं असेल? देवा, आपल्यावर हे काय संकट आलं? आई, बागेत काहीच उरलं नाही. एकही रोपटं शाबूत नाही. सगळं तुटलेलं आहे. आता आपण काय करायचं? आपली कचोरीची दुकान आता कदाचित कधीच चालणार नाही. अगं, ठीक आहे मुलींनो, मी आहे ना. आपण सगळे मिळून दुसरा काहीतरी काम करू आणि घर चालवू. आई, आमचं स्वप्न होतं की या दुकानातून पैसे जमवून तुझा उपचार करू, पण एकही स्वप्न पूर्ण झालं नाही. आता तुझा उपचार कसा करणार? अगं, माझ्या उपचाराची काळजी करू नका. मी आता ठीक आहे. तुम्ही दोघींनी काहीतरी नवीन काम करण्याचा प्रयत्न करा. मी करू शकले असते तर नक्कीच केलं असतं, पण घर तर चालवायलाच हवं. हो आई, आता आपल्याला काहीतरी नवीन विचार करावाच लागेल. तू अजिबात काळजी करू नकोस, नाहीतर तुझी तब्येत अजून बिघडेल. आम्हीच काही काम शोधू आणि पुन्हा बाग तयार करू, कचोरीचे दुकान सुरू करू.
त्याच दरम्यान सावनी आणि गौरीचं नुकसान करून चंद्रकांत पाटील आणि रमेश खूप आनंदी होते. पण मित्रांनो, सत्य कधीच लपून राहत नाही. एक ना एक दिवस ते समोर येतच आणि तो दिवस येण्यासाठी फार वेळ लागला नाही. काय रे रम्या, जाऊन पाहिलंस का? त्या दोन्ही बहिणींनी त्यांची कचोरीची दुकान उघडली का नाही? नाही पाटील साहेब, त्या नेहमी माझ्या आधी दुकान उघडतात, मग मी माझं उघडतो. पण आज माझी दुकान उघडायची वेळ झाली तरी त्यांची दुकान उघडलेली नाही. म्हणजे आपण काल जे केलं ते अगदी बरोबर केलं ना? हो, तर आता काही दिवस मी आरामात माझा धंदा करीन आणि जर त्यांनी पुन्हा बाग तयार केली तर मी पुन्हा सगळं उद्ध्वस्त करीन. आणि बघ, आता मी त्यांची अशी व्यवस्था करीन की गावात त्यांना दुसरीकडे कुठेच काम करता येणार नाही. खूप खूप धन्यवाद पाटील साहेब, तुम्ही सोबत आहात त्यामुळे माझा व्यवसाय चांगला चालेल. अरे, फक्त धन्यवादाने भागणार नाही. मला पण तुझ्या कचोरी खायला मिळायला हव्यात, नाहीतर मी मानणार नाही. समजलास का? हो हो, नक्की पाटील साहेब, रोज रोज खाऊ घालीन तुम्हाला. आता तर सगळं गाव माझ्याच दुकानात येईल. अरे, हळू बोल, कुणी ऐकू नये. भिंतींनाही कान असतात. या विषयावर आता अजून चर्चा नको. समजलास का? हो हो पाटील साहेब, जे व्हायचं होतं ते झालं. आता बोलून काही उपयोग नाही. आता फक्त व्यवसाय करायचा. हो, अगदी बरोबर. चल, आता चहाची वेळ झाली आहे. दुकान उघड. मग काही दिवस असेच जातात. काही दिवसांनी अरे, काय रे रम्या, तिकडची काय स्थिती आहे? पाटील साहेब, दुकान तर बंदच झालं आहे. काहीच मार्ग नाही उरला ते चालू ठेवण्यासाठी. अरे, काय रे, असं काय झालं? साहेब, सगळे गावकरी आता आपल्या विरोधात झाले आहेत. बाजारात आम्हाला दुकान उघडू देत नाहीत. साहेब, इतकंच नाही तर आम्हाला जणू गावाबाहेरच काढून टाकलं आहे. अरे, मला काही समजत नाही. नीट सांग, आपल्या दोघांमधल्या गोष्टी गावकऱ्यांना कशा समजल्या? पाटील साहेब, मला वाटतं आपण चहाच्या टपरीवर जी चर्चा केली होती ना, ती कैलाशने ऐकली असावी आणि त्यानेच ही सगळी गावात पसरवली. म्हणूनच गावकरी आपल्यावर रागावले आहेत. अरे, त्या कैलासचं काय करायचं आता? जर त्याने असं केलं असेल तर माझा वाईट काळ संपला की मी त्याला सोडणार नाही. साहेब, आता या गोष्टी सोडा. आधी विचार करा, आपण पुढे काय करणार? माझी दुकान तर गेलीच आणि वरून गावकरी आपल्यावर न्याय करतील आणि त्या बहिणींचं नुकसानही आपल्याकडूनच भरून घेतील. अरे काय, एवढे पैसे आपण कुठून आणणार? काय मी पैशांचं झाड लावलं आहे का? साहेब, हे काम आपण दोघांनी मिळून केलं आहे, त्यामुळे नुकसान भरपाई आपल्यालाच करावी लागेल. अरे, आधी पाहूया की कोणात एवढी हिंमत आहे की आपल्यावर न्याय करेल. त्याच दरम्यान तिकडे गौरी सावनीला म्हणाली, ऐकलंस का ताई? चंद्रकांत पाटील यांची अवस्था आता खूप वाईट झाली आहे. या कठीण काळात ते काय करतील कोण जाणे. अगं हो, ऐकलं आहे. खरं सांगू, मला थोडा आनंदच वाटतोय. त्यांनी आपलं नुकसान केलं आणि आपण त्यांचं काय बिघडवलं होतं. हो ना ताई, आता ते स्वतःच भोगत आहेत. संपूर्ण गावाने त्यांचा बहिष्कार केला आहे. अगं गौरी, संधी मिळाली तर त्या उंदीर मुखा रम्याला मी नक्कीच धडा शिकवेन. त्याच्यामुळेच पाटील आपल्या विरुद्ध गेले आणि आपली बाग उद्ध्वस्त केली. हो ताई, अगदी बरोबर. त्यांनी आपल्यासाठी खड्डा खणला आणि स्वतःच त्यात पडले. अगं ऐक, जरी ते आपल्याकडे माफी मागायला आले तरी आपण त्यांना माफ करणार नाही. अगं ताई, तू वेडी झाली आहेस का? माफी तर अजिबात नाही. आधी त्यांना चांगला धडा शिकू, मगच त्यांना सोडू. कैलाश भाऊ होते म्हणून बरं झालं. त्यांच्यामुळेच सत्य समोर आलं, नाहीतर आपल्याला कधीच कळलं नसतं की पाटीलच दोषी आहेत. हो ताई, आता मी कैलाश भाऊंना सांगते की त्यांनी यावर न्याय करून द्यावा
नाहीतर ते पुन्हा आपल्याला त्रास देतील. हो, तुझं म्हणणं बरोबर आहे आणि त्यांनी जे नुकसान केलं आहे त्याची भरपाई घ्यायलाच हवी. ठीक आहे ताई, चल आता आईकडे जाऊ. तिला ही आनंदाची बातमी सांगू आणि उद्या सकाळी कैलाश भाऊकडे जाऊन न्याय मागू. मग त्या दोघी आपल्या आईकडे गेल्या. अन्न आणि उपचारांच्या अभावामुळे शारदाची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. तिची अवस्था पाहून सावनी आणि गौरी बेचैन झाल्या होत्या. आई, तुला काय झालं आहे? आता तुला जास्त त्रास होतोय का? तू काही खाशील का आई? तुला जेवण देऊ का? किंवा एखाद्या वैद्याला बोलावू का? नको ग, वैद्याला बोलवायची गरज नाही. त्याला बोलवायला पैसे कुठून आणणार? अगं, आपल्याला इथे जेवणालाही पैसे नाहीत आणि वैद्याला पैसे द्यावे लागतात. आई, तू पैशांची चिंता करू नकोस. आम्ही काहीतरी मार्ग काढू. तू फक्त सांग तुझी तब्येत कशी आहे. आम्ही वैद्याला बोलावतो. अगं, आता पैसे कुठून आणणार? वैद्याला तर रोख पैसे द्यावे लागतात. आई, ठीक आहे, मग उद्या वैद्याला बोलावू. आजची रात्र तरी तू नीट काढशील ना? आम्ही उद्या कुणाकडून तरी पैसे उधार घेऊन वैद्याला घेऊन येऊ. हो, तसंच करा. आता तुम्ही माझी काळजी करू नका. थोडी तब्येत बिघडली आहे पण जास्त नाही. मी ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. आई, तू अशी कशी बोलतेस ग? तुझ्याशिवाय या जगात आमचं कोण आहे? तुला वाचवण्यासाठीच तर आम्ही एवढी मेहनत करतोय. अगं मुलींनो, दिवसभर माझीच काळजी करत बसता. आता एवढा विचार करू नका. आई, आजची रात्र तू शांतपणे विश्रांती घे. सकाळ होताच आम्ही कैलाश दादाकडे जाऊ. जर त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा निकाल लावला तर आपल्याला नुकसान भरपाई मिळेल. त्या पैशातून तुझा उपचार करू. अगं, नुकसान भरपाईच्या पैशातून माझा उपचार करू नका. त्या पैशातून पुन्हा नवीन बाग लावा. त्या बागेतील भाज्यांपासून पुन्हा कचोरी बनवा. आई, ते नंतर पाहू. आधी तू शांतपणे झोप. आता अजून काही बोलू नकोस. दुसऱ्या दिवशी सकाळी कैलाश आपल्या चहाच्या टपरीवर उभा असतो तेव्हा सावनी आणि गौरी तिथे येतात. अगं, तुम्ही दोघी एवढ्या सकाळी इथे काय करताय? चहा पिणार का? नाही दादा, आम्ही चहा पिण्यासाठी नाही आलो. आम्ही तुमच्याकडे मदत मागायला आलो आहोत. कृपया आम्हाला नकार देऊ नका, नाहीतर आमच्याकडे दुसरा कोणताच मार्ग उरणार नाही. अगं, नाही नाही, नकार का देईन? माझ्या हातात असेल तर नक्कीच मदत करेन. सांगा, काय मदत हवी आहे? दादा, तुम्हाला माहिती आहेच आमची आई किती आजारी आहे. अलीकडे अन्नाची कमतरता आणि उपचार न मिळाल्यामुळे तिची दिवसेंदिवस तब्येत खराब होत आहे. पण आमच्याकडे पैसे नाहीत. हो ग, मला सगळं माहिती आहे. मग तुम्ही पैशासाठी आलात का? हवे असतील तर मी देतो. नाही दादा, पैसे तर हवेत, पण आम्हाला कर्ज घ्यायचं नाही. जर तुम्ही सगळ्या गावकऱ्यांना एकत्र करून चंद्रकांत पाटील यांचा न्याय केला तर आम्हाला नुकसान भरपाई मिळेल. त्या पैशातून आम्ही नवीन बाग लावू आणि आईचा उपचार करू शकतो. हो, अगदी बरोबर आहे. मीही ह्याच विचारात होतो, पण तुमच्या परवानगीशिवाय काही करू शकत नव्हतो, कारण हा तुमचाच विषय आहे. दादा, आमची पूर्ण परवानगी आहे. तुम्ही फक्त लवकरात लवकर न्यायाची प्रक्रिया सुरू करा, कारण आईची तब्येत खूपच खराब आहे. अगं, ठीक आहे, तुम्ही आता घरी जा. मी गावकऱ्यांना कळवतो आणि संध्याकाळी पंचायत बसवतो. मग त्या दिवशी संध्याकाळी पंचायत बसते. कैलाश विचारतो, चंद्रकांत पाटील यांना कोणती शिक्षा द्यावी? सांगा पाटील साहेब, हे नीच कृत्य तुम्ही का केलं? गावातील लोक तुम्हाला मान देतात, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही गावात मनासारखं काहीही करू शकता. अरे कैलाश, तू उगाच आमच्यावर आरोप करतो आहेस. तुझ्याकडे काही पुरावा आहे का की आम्हीच हे केलं? मी असं का करीन? माझ्याकडे पैशांची काही कमी आहे का?
अहो साहेब, तुमच्याकडे पैशांची कमी नाही, पण समजुतीची नक्कीच कमी आहे. आणि पुराव्याबद्दल बोलता, पुरावा म्हणजे तुम्ही दोघांनी माझ्या समोर बसून स्वतःच कबूल केलं होतं. अरे कैलाश, तुझी हिंमतच कशी झाली? तू गावात पंचायत बसवलीस. जो संपूर्ण गावाचा न्याय करतो त्याचाच तू न्याय करणार? अहो, मोठे हात म्हणून काहीही कराल का? याचा अर्थ असा नाही की तुम्ही मनमानी कराल. काय सगळ्या गावाचं नुकसान करणार का? अहो पाटील साहेब, आम्ही गावकऱ्यांनी ठरवलं तर तुम्हालाही गावाबाहेर काढू शकतो. अरे नको नको, असं करू नका. मला गाव सोडून जावं लागेल. मी कुठे जाऊ? माझं सगळं काही इथेच आहे. साहेब, मग शांतपणे आमचं ऐका. तुम्ही त्यांचं पूर्ण नुकसान भरून काढाल. जितके दिवस त्यांची दुकान बंद होती त्या दिवसांचा नफा द्याल आणि बाग पुन्हा उभी करण्याचा खर्च द्याल. अरे मी एवढे पैसे कुठून आणू? मी काय पैशांचं झाड लावलं आहे का? साहेब, दुसऱ्यांचं झाड तोडायला निघालात तर स्वतःचं झाड हलवावंच लागेल. गावकरी म्हणाले, साहेब, दर संध्याकाळी आम्ही तुमच्याकडे पैसे घ्यायला येऊ. कोणतंही कारण न देता सरळ पैसे द्यायचे. जर काही चुकीचं केलं तर त्याचे परिणाम तुम्हाला माहीतच आहेत. फैसल्याप्रमाणे गावकरी सगळे मिळून चंद्रकांत पाटील यांच्या घरी नुकसान भरपाई घ्यायला जाऊ लागले. आणि दुसऱ्या बाजूला रमेश तर आधीच भीतीने गाव सोडून पळून गेला होता. त्यानंतर दोन्ही बहिणी मिळून पुन्हा एक सुंदर बाग तयार करतात. त्या बागेतील ताज्या भाज्यांपासून त्या पुन्हा कचोरीचे दुकान सुरू करतात. आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात कधीच दारिद्र्य येत नाही. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते, वाईट कृत्याचा शेवट नेहमी वाईटच होतो. प्रामाणिकपणा आणि मेहनत कधीच वाया जात नाही. कितीही संकट आली तरी हार मानू नये, नव्याने सुरुवात करावी. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.